reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 65. आज आपला वाचनाचा पाठ आहे. बघूया या पाठात काय येते. या चित्रात हे कोणकोणते प्राणी दिसतात? या प्राण्यांची इंग्रजी नावं सांगता येतील का तुम्हाला? सांगा तुमच्या टीचरला. कॅट, डॉग, रॅट, पिग आणि मंकी असंच सांगितलं ना? आणि त्यांच्यामध्ये काय बरं दिसतंय? एक चपाती पडलीये. चला पाठ वाचूया, म्हणजे नक्की काय चाललंय ते समजेल आपल्याला. चला आधी पाठाचं नाव वाचूया. माझ्या मागे वाचा. माय चपाती. परत वाचा. माय चपाती. बरं, आता पाठ वाचण्यापूर्वी आधी शिकलेल्या काही इंग्रजी शब्दांची उजळणी करूया. शब्द दिसल्यावर आधी तुम्ही शब्द वाचायचा प्रयत्न करा. मग मी वाचेन. करूया सुरुवात. शब्द आहे माय. माय म्हणजे माझं. माझ्या मागे वाचा. माय. आता पुढचा शब्द. शब्द आहे दिस. जवळची वस्तू दाखवण्यासाठी हा शब्द वापरतात. माझ्या मागे वाचा. दिस. आता पुढचा शब्द. नो म्हणजे नाही. माझ्या मागे वाचा. नो. आता पुढचा शब्द. शब्द आहे द. एखादी विशिष्ट गोष्ट दाखवण्यासाठी हा शब्द वापरतात. माझ्या मागे वाचा. द. बरं, आता पाठात येणारे नवीन शब्द वाचायला शिकूया, म्हणजे पाठ वाचणं सोपं होईल. आला रे आला रे आला. आला रे आला रे आला. बघा चिंटू मदतीला आला. चिंटू. माझ्या मागे वाचा. सेड. परत वाचा. सेड. सेड म्हणजे म्हणाला किंवा बोलला. जसं आय सेड म्हणजे मी म्हणले होते किंवा बोलले होते. बरं, लुक ॲट द नेक्स्ट वर्ड. रीड आफ्टर मी. चपाती. रीड अगेन. चपाती. आता राहुल दादाबरोबर या सगळ्या शब्दांची उजळणी करायची का? शब्द वाचण्यासाठी तयार ना सगळे? माय. दिस. नो. द. सेड. चपाती. मित्रांनो, आता हे सगळे शब्द कोणाच्याही मदतीशिवाय तुम्ही वाचायचे आहेत.
स्क्रीनकडे लक्ष आहे ना सगळ्यांचं? लेट्स स्टार्ट. टीचर, सगळ्या मुलांना शब्द वाचता आले ना? मित्रांनो, आता शब्द वाचता येतायत तुम्हाला. म्हणजे पाठ वाचता येईल तुम्हाला. बरं, आता पुढे जाऊया. मित्रांनो, आता मी पाठ वाचणार आहे. मी पाठ वाचत असताना तुम्ही फक्त ऐकायचं. मी शब्दांचे उच्चार कसे करतो, आवाजाचे चढ उतार करून पाठ कसा वाचतो याकडे नीट लक्ष द्यायचं. चला, पाठ वाचायला सुरुवात करूया. लेसन 65. My chapati. The rat said, "This is my chapati." The cat said, "This is my chapati." The dog said, "This is my chapati." The pig said, "No, no, this is my chapati." The big monkey said, "No, no, no, this is my chapati." मुलांनो, आता तुम्ही मनातल्या मनात पाठ वाचायचाय. राहुल दादांनी जसा पाठ वाचून दाखवला, तुम्ही तसाच वाचायचा. चला, सुरू करा. सगळ्यांना वाचता आलं ना? आणि समजलं ना काय वाचलं ते? शाबास. आता मला सांगा, किती प्राणी आहेत या पाठात? इंग्रजीत सांगा. 5. असंच म्हणालात ना? व्हेरी गुड. आणि पाठातलं माकड कसं आहे? छोटं आहे का मोठं? बरोबर, बिग मंकी, मोठं माकड. असंच सांगितलंत ना? बरं, आता मला सांगा, हे प्राणी कशाकरता भांडतायत? मराठीत सांगा. बरोबर, प्रत्येकाला चपाती हवी आहे, म्हणून प्रत्येक जण म्हणतंय, ही माझी चपाती आहे. आता या अर्थाचं कोणतं इंग्रजी वाक्य आहे या पाठात? सगळे मिळून वाचा बरं. दिस इज माय चपाती. असंच वाचलत ना? व्हेरी गुड. शेवटी ही चपाती नक्की कोणाला मिळते हे बघायला आवडेल ना तुम्हाला? चला मग बघूया. अरे चा, या मोठ्या माकडानं शेवटी पळवली की ही चपाती. बरं, चला आता या पाठावर आधारित स्वाध्याय करायचा का? चला आता पुढे जाऊया. Activity 1. मुलांनो, ते 2 शब्द वाचता येत आहेत का तुम्हाला?
वाचा बरं. माझ्या मागे वाचा. दिस. जवळची वस्तू दाखवण्यासाठी दिस हा शब्द वापरतात. आता हा शब्द माझ्या मागे वाचा. दॅट. लांबची वस्तू दाखवण्यासाठी दॅट हा शब्द वापरतात. आजचा स्वाध्याय या 2 शब्दांवर आधारित आहे. चला बघूया स्वाध्यायात काय करायचंय ते. चित्र बघायचं. त्या चित्रासाठी चौकटीत दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द निवडायचा आणि गाळलेल्या जागी भरायचा. चला, नेहमीप्रमाणे पहिलं उदाहरण आपण एकत्र करूया. चित्रातली ही मुलगी म्हणतीये, ही माझी मांजर आहे. मग गाळलेल्या जागी कोणता शब्द योग्य होईल? सांगा तुमच्या टीचरला. मी थांबते. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. Correct answer. बरोबर उत्तर काय आहे ते कळलं ना सगळ्यांना? माझ्या मागे वाक्य वाचा. दिस इज माय कॅट. सोपा आहे ना हा स्वाध्याय? मग चला पुढे जाऊया. वाक्य आणि चित्र नीट बघा. दिलेल्या शब्दांमधून गाळलेल्या जागी कोणता शब्द योग्य आहे तो तुमच्या टीचरला सांगा. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. Correct answer. बरोबर उत्तर काय आहे ते कळलं ना सगळ्यांना? माझ्या मागे वाक्य वाचा. दॅट इज अ बॅग. आता पुढे. चला, सांगा तुमचं उत्तर. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. Correct answer. माझ्या मागे वाचा. दॅट इज माय डॉग. आता पुढे. चला, सांगा तुमचं उत्तर. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. Correct answer. माझ्या मागे वाक्य वाचा. दिस इज अ हॅट. आता पुढे. वाक्य आणि चित्र नीट बघा. दिलेल्या शब्दांमधून गाळलेल्या जागी कोणता शब्द योग्य आहे तो तुमच्या टीचरला सांगा. मी थांबते. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. Correct answer. माझ्या मागे वाक्य वाचा. दॅट इज माय पेन. अरे वा, किती पटापट केलात तुम्ही हा स्वाध्याय. चला, आता पुढे जाऊया. ॲक्टिव्हिटी 2. मुलांनो, आता पाठ वाचण्याचा सराव करूया. लक्षात ठेवा, पाठ वाचताना आवाजाचे चढ उतार व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. बघूया, माझ्या किंवा तुमच्या टीचरच्या मदतीशिवाय हा पाठ वाचता येतोय का तुम्हाला? चला, कोण वाचून दाखवेल हा पाठ? टीचर, घंटा वाजली की एकाला उभं करा. उभं राहिलेल्या मुलांनी संपूर्ण पाठ मोठ्याने वाचायचा. कर सुरू.
पाठ वाचता आला ना? व्हेरी गुड. आता आणखीन कोण वाचून दाखवेल? एक जण तयार का? संपूर्ण पाठ मोठ्याने वाच. व्हेरी गुड. आता कोण पाठ वाचून दाखवेल? टीचर, एका मुलाला किंवा मुलीला निवडा. उभं राहिलेल्या मुलाने किंवा मुलीने संपूर्ण पाठ मोठ्याने वाचून दाखवायचाय. कर सुरू. पाठ वाचता आला ना? व्हेरी गुड. याबद्दल तुम्हा सगळ्यांचं कौतुक. बरंय तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. टीचर, स्क्रीनवरचा पाठ वेगवेगळ्या मुलांना वाचण्याची संधी द्या.